सलामीला आलेली जोडी ती म्हणजे केडंबे या संघाकडून महेश आणि सुधाकर गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज अक्षय ओझरे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि नक्कीच 40 धावापर्यंत रोखण्याचं नक्कीच मानस आहे, परंतु पाहावं लागेल या 40 धावा पर्यंत रोखण्यामध्ये कितपत यश येत आहे ते ओझरे या संघाला. केडंबे संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. इथे मात्र पहिला चेंडू पडला आणि पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडूने वळण घेतला. स्विंग झाला चेंडू आणि चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. पहिला चेंडू येतोय निर्धाव. दुसरा चेंडू अक्षयाचा दुसरा चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला नक्कीच पाठवलाय बाउंड्री. लॉटच्या बाहेर येत आहेत 6 धावा. हाय हँडसम षटकार. नक्कीच मी सकाळी म्हटलं होतं की कालचा दिवस जर गोलंदाजांचा होता तर आजचा दिवस नक्कीच फलंदाजांचा असेल आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र बाद व्हावं लागतंय ते म्हणजे फलंदाज सुधाकर याला. षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतर मिड विकेटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लेंथ काय तेवढी शॉर्ट नव्हती त्यामुळे चेंडू लागला बॅटच्या वरच्या साईडला आणि चेंडू गेला हवेमध्ये आणि सुंदर असा झेल पकडला गेलाय योगेशाच्या माध्यमातून. पहिला झटका पहिला हादरा लागतो तो म्हणजे केडंबे या संघाला. अक्षय नवीन आलेला फलंदाज तो म्हणजे अक्षय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेस करत असताना इथे मात्र थोडीशी गफलत झाली आणि एक गडी बाद झाला असता परंतु इथे एक धाव नक्कीच मिळाले. इथे मात्र पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. विकेट गेलाय. विकेट आहे 6 नंतर विकेट आहे. 5 चेंडू आणि 8 धावा. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू पडला होता परंतु तिकडे कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आणि ते प्रोटेक्शन नसल्यामुळे 4 धावा नक्कीच मिळतील आणि या 4 धावांसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 वरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा गोळा करण्यामध्ये यश आले ते म्हणजे केडंबे संघाला. ओझरे या संघाने पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. हा सामना 5 षटकांचा असेल. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज म्हणजे सागर. 143 जर्सी नंबर घातलेला हा गोलंदाज त्याचा सामना करेल तो म्हणजे अक्षय. इथे मात्र पूल करायचा होता परंतु चेंडूची गती अतिरिक्त होती आणि बॅट फिरायच्या आधी चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खांद्याचा इथे मात्र पुरेपूर वापर करतोय तो म्हणजे
सागर पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र पुन्हा एकदा पाहावा लागेल, हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पिच झालाय, त्यामुळे पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. इथे मात्र फटका सुरेख होता, परंतु मागे प्रोटेक्शन आहे आणि त्यामुळेच फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा नक्कीच पुरेपूर फायदा उचलावा लागेल. जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे केडंबे संघाचा, आणि त्याचबरोबर कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे ओझरे संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सागर पुन्हा एकदा सज्ज, त्याचा सामना करेल तो म्हणजे इथे मात्र पंचांकडे अपील केले, परंतु अपील फेटाळली गेले आणि इथे मात्र 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू सागर याचा आणि हा चेंडू मात्र फ्लिक करायचा होता, परंतु मैदानाची कुठेतरी आपल्यावरती निर्बंध आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये फुल सर्कलला देखील हा एक सुरेख फटका असता, परंतु 180 डिग्री जेव्हा आपण नवी मुंबई किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा विचार करतो त्यावेळी तिथे फक्त 2 ते 3 मैदानं अशी आहेत की जे 360 डिग्रीचे आहेत, परंतु बाकी सर्व मैदानं 180 डिग्रीच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला मैदानाच्या नुसार खेळ बदलणं गरजेचं असतं आणि तेच कुठेतरी इथे फलंदाजांना करावं लागेल. सागर याचा पुढील चेंडू इथे मात्र स्लॉट मध्ये होता, परंतु चेंडू मारण्यामध्ये यश आलेलं नाहीये. एक धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एक धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वरती. किती झाले? इथे मात्र षटकाची समाप्ती होते. 2 षटक पॉवर प्लेचे संपलेले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीत जर विचार केला तर 16 धावा म्हणजे 8च्या सरासरीने 2 षटक खेळून काढत पॉवर प्ले मध्ये चा पुरेपूर फायदा केडंबे संघाच्या फलंदाजांना उचलता आलेला नाहीये, कारण की पॉवर प्ले जर तुम्ही मॅक्सिमाइज केलं तर उर्वरित 3 षटकामध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करू शकता. नवीन गोलंदाज आलेला आहे प्रीतम. प्रीतम काय करतोय पाहूया आपल्या संघासाठी. प्रीतम गोलंदाजी मार्क वरती सज्ज. हा कोण आहे? महेश ना. महेश सलामीला आलेला फलंदाज आता कुठेतरी सेट झाला असेल आणि स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. प्रीतम याचा पहिला चेंडू, परंतु पूल करायचा होता आणि पूल सक्सेसफुल होत नाहीये. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. प्रीतम याचा दुसरा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पाहावं लागेल, पंचांचा इशारा होता, हा देखील चेंडू निर्धाव असेल. गोलंदाजी थोडीशी आता टिचून करण्यात येते, टिचून मारा करण्यात येतोय प्रीतमच्या माध्यमातून, कारण की कोणतीही वीड दिली जात नाहीये फलंदाजाला की जेणेकरून तो त्याचा शॉट बनवून मारू शकेल, परंतु सुरेख गोलंदाजी करतोय प्रीतम. तिसरं षटक नेहमी महत्वाचं असतं आणि ते महत्वाचं षटक हाताळण्यासाठी प्रीतम वरती जबाबदारी दिली, परंतु इथे पाहावं लागेल कॅच अटेम्प्ट केला नाहीये. 2 धाव घेतलेले आहेत आणि 2 धावांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 19 वरती. तसेच आज शनिवार असल्यामुळे पाहुण्यांची रेलचेल देखील असेल. धर्मानाना गोळे यांचं इथे आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. 20 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 20 धावा. बॉल जुना बॉल पुरवायचा आहे प्लीज. तिकडेच असेल ना जुना बॉल, आपण घेतलाच नाही बॉल इकडे.
घेऊन ठेव नाही तर बॉल. तसेच आज आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी हादगेकर गावचे माजी पोलीस मुंबई पोलीस महेश गोळे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे हादगेकर गावचे ग्रामस्थ. पुढील चेंडू प्रीतम याचा आणि इथे मात्र इनसाइड आउट बनवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूने मात्र कडा घेतली परंतु ती कडा पुरेशी होती सीमा रेषे जाण्यापर्यंत आणि ते पंच आम्हाला कळवतात 1 बाउन्स फोर. 26 धावसंख्या झालेली आहे. आता मात्र कुठेतरी महेशने धुरा सांभाळले. हादगेकर वॉरियरचे स्वयंसेवकांना विनंती आहे की प्लीज जुने बॉल कलेक्ट करून आपल्याकडे ठेवायचे आहेत. बॉलमुळे कोणताही आपल्याला विलंब करायचा नाही कारण की आज आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये 12 संघ खेळवायचे आहेत त्यामुळे आपल्याकडे वेळेचं थोडंसं बंधन आहे आणि त्या बंधनामध्ये आपल्याला अधिक बचत करण्याची गरज आहे. पंच 1 मिनिट थांबायचं आहे. पंच पहिला बॉल डिक्लेअर, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉल वरती 2 धावा, चौथ्या बॉल वरती 1 रन, 5व्या बॉल वरती 2 रन आणि 6व्या बॉल वरती चौकार आला होता. तर हा जो शेवटचा चेंडू टाकलाय ती ओव्हर झाली होती. इथे आपले जे थर्ड अंपायर पंच आहेत त्यांनी आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवलेला आहे की ही ओव्हर जी झाली तो शेवटचा बॉल पण काउंट केला जाईल आणि तो विकेट दिला जाईल आणि ती ओव्हर 7 बॉल जरी टाकले गेले असले तरी ती ओव्हर काउंट केली जाईल आणि तो विकेट देखील काउंट केला जाईल. हा आणि हे सर्व नियम एकच मिनिट पण प्लीज विनंती असेल की जर बाय मिस्टेकली जर ते झालं गेलं तर 7वा बॉल जो टाकला झाला तो काउंट होतो. पण सर बॉलरने इकडे विचारलं पाहिजे होतं. एक सर आपण 1 मिनिट, एकच मिनिट. एकच मिनिट पंच फक्त तुम्ही डिस्कस करा थोडंसं.
बोलला इथून तो थांब बोलेपर्यंत बॉल झाला होता. बॉलरने सांगितलेलं की ओव्हर झाले, अंपायर बोलला बॉल टाक. मी ओझरे संघाला विनंती करते की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्याल. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि दोन्ही संघांना विनंती आहे की जो काही निर्णय येईल त्याचं तुम्ही प्लीज पालन करायचं आहे. पंचांच्या संमतीने एक निर्णय आलाय. जो बॉल आता मागे डिलिव्हर केला गेला होता तो बॉल काउंट केला जाईल, परंतु ही ओव्हर जी असेल ती 5 बॉलची षटक मानलं जाईल. हा डिसिजन कमिटी आणि पंचांकडून आलेला आहे, दोन्ही संघांना हा डिसिजन, आणि पंचांनी याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्ही देखील थोडीशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवावी, कारण की चूक ही प्रत्येकाकडून होते, परंतु कॉर्पोरेट करणं तेवढं आपलं एक स्पोर्ट्समॅन पर्सन म्हणून आपलं देखील एक काम आहे. प्लीज दोन्ही संघांना विनंती आहे. पंच थांबायचं प्लीज प्लीज, पंच पंच एकच मिनिट. कमिटी गेम चालू करायचा आहे. राहुल अमोल दादा ओके. आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होते. दुसरा चेंडू अमोल याचा. इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, त्यावरती मात्र ड्राईव्ह केला, एक धाव घेतली गेले आणि या एक धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा. स्ट्राईक वरती धनाजी. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, टप्पा सुरेख होता आणि त्या टप्प्यावरती पडल्यानंतर चेंडू कुठेतरी आतल्या साईडला वळला आणि त्यामुळे चेंडू जातो निर्धाव. अमोलच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र बॅकफुट पंच आहे, परंतु क्षेत्ररक्षक काय चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही, त्यामुळे एक धाव झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण आणि या 2 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि या षटकातील 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत, म्हणजेच ओव्हर कंप्लीट देखील झालेली आहे. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 30. गोलंदाजीसाठी आलेले म्हणजे सागर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. एक धाव. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव नक्कीच आले. दुसरा चेंडू घेऊन सज्ज सागर.
इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय तो मात्र फलंदाजाचा फर्निचर डिस्ट्रॉय ऑफ स्टंपची बेल्स घेऊन चेंडू गेलाय डिक्लेअर मध्ये. फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतंय. तिसरा चेंडू सागर याच्या माध्यमातून. इथे मात्र ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येईल आणि फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि इथे पाहावं लागेल पंचांचा निर्णय येतो. इथे फलंदाज होतोय धावबादच्या स्वरूपात बाद. अजून एक धक्का लागतोय तो म्हणजे केडंबे या संघाला. ओझरे या संघाची कुठेतरी कमबॅक पाहायला मिळते कारण की पहिल्या 2 षटकामध्ये तर धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलंय ते म्हणजे ओझरे या संघाने. शेवटच्या षटकातील हाणामारीच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक धाव मिळेल. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधील. प्लीज हातगेकर वॉरियरच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की जे मागे बॉल जातात ते प्लीज आपण आणून द्यायचे आहेत त्यामुळे थोडासा मॅचला विलंब होतोय. पाचवा चेंडू सागर याचा. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे किती 33 धावा. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधील घेऊन येईल सागर. त्याचा सामना करेल फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय आणि शेवटच्या चेंडूवरती देखील गडी बाद होते. धावसंख्या 33 वरती स्थिर आहे आणि धावसंख्या 33 झालेली आहे. 34 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे ओझरे या संघासमोर. हॅलो हॅलो. 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 आपण पाहतो या हनुमान नेहरू या मंडळ अदगेगर यांचं आयोजन जर आपण पाहिलं तर 2 दिवसाचं आयोजन आहे. दुसरा दिवस या दुसऱ्या दिवसाकडे जर आपण पाहिलं तर सकाळपासूनचा खेळ हा उत्तम राहिला आहे आणि कालच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर भौगोलिक कुडाळ या टीमनं बक्षीस पात्र ठरले आणि या मैदानावरती जर आपण पाहिलं तर जो प्रथम फलंदाजी करतोय संघ तो मात्र या स्पर्धेमध्ये विजयाच्या दिशेने पोहोचला जातोय. प्रथम फलंदाजी करत असताना केडंबे टीमनं जर आपण पाहिलं तर 33 धावा जमवल्या. 34 धावीचं टार्गेट ओझरे टीम समोर ठेवलं. या श्री काळेश्वरी माता चषक 2025 ची स्पर्धा एक भव्य दिवस स्पर्धा आपल्या भेटीला आले. आज जर आपण पाहिलं तर हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा दुसरा गट इथे पार पडताना आपण पाहतो. या पहिला जर आपण पाहिलं तर वरोशी 33 धावा झाले. 34 धावीचं टार्गेट आहे ओझरे टीम समोर. केडंबे टीमने आपली क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि ओझरे टीम आपली ओपनर जोडी मैदानामध्ये पाठवा. हॅलो हॅलो.
हॅलो 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 मॅचला होईल सुरुवात. 34 धावेचं टार्गेट समोर ठेवलं या. प्रथम षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक धनाजी लोहार. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी केडंबे टीम कडून येतोय. स्ट्रायकर जोडी जर आपण पाहिलं तर ओझरे टीमची मैदानामध्ये दाखल झाली. अमोल आणि प्रीतमची जोडी या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरल्या. अच्छा, या मैदानावरती जर आपण पाहिलं तर 40-45 हा 5 षटकामध्ये धावा डिपेंड करण्यासाठी जर आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना कुठेतरी अडकळत अशी सुरुवात. पहिला चेंडू अपील केला जातो या लेग स्टंपाच्या थोडासा बाहेर होता हा चेंडू. आणि जर आपण पाहिला तर अमोल याच्या पायावरती येऊन आदळला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू आलाय. सुरुवात चांगली राहिल्या. या मैदानावरती प्रत्येक गोलंदाज एक उत्तम अशी गोलंदाजी राहिल्या. कमी गतीचा चेंडू समोर जर आपण पाहिलं तर मिळांचा क्षेत्ररक्षक सुधाकर तिथपर्यंत पोहोचला गेला. चेंडू अडवल्यानंतर एक सिंगल धावेचा प्रयत्न झालेला नाही. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव नाही. 2 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर उत्तमरित्या अशी गोलंदाजी धनाजी याची राहिल्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळला जातो. या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा स्थिरवला जाईल. आणखीन एक डॉट चेंडू. जास्तीत जास्त या मैदानावरती डॉट चेंडू बघायला भेटले जात आहेत. षटकाराने चौकार कमी या मैदानावरती आलेत. एक सुरुवात जर आपण पाहिली तर एक निराशजनक अशी सुरुवात ओझरे टीमची. 34 धावांचा पाठलाग. अजून आपलं खातं खोललेलं नाही. प्रयत्न केला, गॅप शोधला. या एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू निघून चालला. या 4 धावांसाठी येतो या अमोलच्या बॅट मधून हा चौकार. म्हणजे वाट बघावी लागली. 3 चेंडूच्या पाठीमागे हा चौकार आलाय. आव्हानाचा विचार केला तर सोपा वाटतोय पण तितकाचाही अवघड आहे. पुन्हा एकदा धनाजी आपल्या रनवेवरून निघाला जाईल. थोडस क्षेत्ररक्षण हलवलं जातं या म्हणजे प्रयत्न करतोय. कारण या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर हा कव्हर मधून निघून चालला होता पॉइंटच्या दिशेने. पुन्हा त्याच पद्धतीने आणि सेम फटका. पण थोडस जर आपण पाहिला तर एक्स्ट्रा शॉर्ट कव्हर मधून हा चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा एक चौकार आलाय. जे पहिले डॉट चेंडू गेले होते त्याचा प्रेशर इथं अमोलनं भरून काढलाय. सुरुवात चांगली राहिल्या. धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर अमोलचा राहिलाय. 34 धावांचं टार्गेट. याला उत्तर देताना जर आपण पाहिलं तर 8 धावसंख्या जमवल्या. चला, जे मैदानामध्ये आहेत त्यांना बाहेर काढा. आणि आणखीन एक चौकार आलाय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर जरूर फसलं जातंय आणि त्यातूनच हा चेंडू निघून चाललाय. एका षटकाचा खेळ संपला. 3 चेंडू जर आपण पाहिले तर डॉट आले होते. प्रेशर आला होता. पण येणाऱ्या पुढील 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. म्हणजे प्रेशर होता तो निघून चाललाय. अमोरच्या बॅट मधून हे 3 चौकार आलेत. एका षटकाच्या नंतर जर आपण पाहिलं तर 12 धावसंख्या धावफलकावरती. महेश ओंबळे षटक क्रमांक 2 साठी आलाय. छोटासा रनअप. आणि आपल्या गोलंदाजीची जर आपण पाहिली तर आगळी वेगळी स्टाईल या महेश ओंबळे हा षटक क्रमांक 2 साठी आलाय.
जरूर आपण त्याच्याकडे बघत राहिलं जातंय. अशी गोलंदाजी पहा, प्रीतम याच्या बॅट मधून आल्या पावली या चेंडूला पाठवून दिलं. या मिड विकेटच्या रिझन मध्ये 6 धावांसाठी आलाय षटकार. आक्रमण चढवलंय जरूर प्रीतम कदम, ओझरे गावचा खेळाडू. आणि या खेळाडूकडे जर आपण पाहिलं तर आज धावसंख्येचा वेग जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 18 आकडेवरती जा. आणि रिप्ले आपण जरूर चेक केलं जाईल. हा निर्णय पेंडिंग मध्ये आहे. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच या चेंडूची पाहणी केली जाते जरूर. ऑन फील्ड द्या, ऑन फील्ड द्या. हा, आणि पंचांनी हातात जर आपण पाहिलं तर चौकार घोषित केलाय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर जरूर बदल केला जाईल. 16 आकड्यावरती महेश पुन्हा एकदा तयार झालाय. पुन्हा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा विचार होता, पण बॅटची एज लागल्या आणि चेंडू हा जाऊन डिक्लेअर स्वरूपामध्ये थांबला जातो. या आणखीन एक सिंगल धाव म्हणजे विजय सोपा झाला या 4 चौकाराच्या साहाय्यानं. षटक क्रमांक 2 महेश, छोटासा रनअप स्टार्ट घेतली जाते. तोच प्रयत्न राहिलाय. पंचांकडे अपील केली जाते, पण इथं डॉट चेंडू आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलाय महेशनं. जरूर पहिल्या चेंडूवरती 4 धावसंख्या आली, पण त्याच्यानंतर उत्तम गोलंदाजी राहिली महेश याची. तर या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हेमंत गोळे साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि थोडंसं क्षेत्ररक्षण थांबलं जातंय आणि त्यातूनच हा चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार आलाय. म्हणजे कमी धावसंख्या त्यात कुठंतरी आपलं गलफानचं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं जातंय. आणखीन एक चौकार येतोय. म्हणजे क्षेत्ररक्षण करणं उत्तम होतं, मेहनत करणं गरजेचं होतं इथं. हनुमंत गोळे यांचे आगमन झालंय. हनुमान नेहरू या मंडळाचे सदस्य, त्याचप्रमाणे अध्यक्षही त्यांनी पद भूषवलंय. आज आपल्या गावचं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या स्पर्धेसाठी भेट दिली. त्यांचं आपण सहर्ष स्वागत केलं जातं आणि मंचावरती आसनस्थ होण्यास विनंती केली जाते. पुन्हा एकदा प्रयत्न, काय देखना भटका खेळला जातोय आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन आदळला जातो. या 6 धावांसाठी आला हा षटकार. आणि षटकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिले तर आणखीन सोपा हा विजय होऊन चाललाय ओझरे टीमचा. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29 आकड्यावरती. म्हणजे आजपर्यंत जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसाचा आणि सकाळपासूनचं धावांचा पाठलाग करताना प्रत्येक टीम अडखळत अशी सुरुवात करत होती, पण प्रीतम आणि अमोलच्या या जोडीनं हा निर्णय सक्सेसफुल करून दाखवलाय. कारण की आपण धावांचा पाठलाग करतोय आणि या 2 षटकामध्येच जवळजवळ आपला अर्धा पल्ला तर पूर्ण केलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 29 आकड्यावरती. आता फक्त 5 विजयासाठी धावसंख्या असणार आहे. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज आलाय दत्ता ओंबळे. षटक क्रमांक 3 साठी आलाय.
प्रयत्न केलाय जरूर. चेंडू हवेमध्ये खेळला जाईल, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. होतंय विकेटचं पतन. पहिली जोडी इथं थांबवली जाते आणि अमोलला परतीचा इशारा दाखवलाय. म्हणजे हे महत्वाचं काम जर आपण पाहिलं तर धनाने महेशने केलं असतं तर आपला विजयापर्यंत वाटचाल होऊ शकली असती. पण हे षटक 3 साठी पहिलं विकेट संपादन केलं जातंय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 5 धावांची अजून आवश्यकता आहे ओझरी टीमसाठी. चला जवळवाडी टीम आपण तयार राहा. याच्यामध्ये जो जिंकेल तो आपल्या समवेत खेळणार आहे. तर जवळवाडी टीमने आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी प्रशांत हा मैदानामध्ये उतरला जातोय. कमी गतीचा चेंडू त्यावरती फटका खेळला जातोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं स्क्वेअर लेगचा तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला गेला. एक सिंगल धाव घेतली जाते. प्रीतम कदम यांनी जर आपण पाहिलं तर विजय हा सोपा केलाय चौकार आणि षटकाराच्या साह्यानं. पुन्हा एकदा दत्ता निघालाय. कमी गतीचा चेंडू त्यावरती प्रहार चढवलाय पण चेंडूला उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. झेल टिपला जाईल. प्रीतम याची खेळी संपुष्टात येते. दत्ताचं कौतुक केलं जातंय. या सिच्युएशनला महत्वाच्या आपली अचूक गोलंदाजी केली जाते आणि 2 फलंदाज या षटकामध्ये बाद केलेत. म्हणजे अशा पल्लवित केल्यात. महत्वाची ओपनर जोडी इथं थांबवल्या. प्रीतम आणि अमोलला परत पाठवलं. अजून 4 धावांची आवश्यकता आहे पण अजूनही मनोबल सोडलेलं नाही दत्ता यांनी. म्हणजे अजूनही आपण कमबॅक करू शकतो. तर पुढील फलंदाज प्रतीक मैदानामध्ये उतरला जातोय. जर काही चौकार अडवले असते तर अजूनही मॅच केडंबे टीमकडे थांबली असती. थोडंसं चुकीमुळे हे सिच्युएशन आपल्या समोर आलंय. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू आता प्रहार चढवलाय पण पुन्हा एकदा प्रयत्न धनाजी याचा. यावरती काय असेल तर आपल्याला पंचांचा निर्णयाची वाट बघावी लागेल. प्रयत्न जर आपण पाहिला तर धनाजी याचा उत्तम होता. बॉल हातात दे का बघ. बाहेर हातात आहे ना. आणि हा षटकार आहे विजय षटकार आणि विजय संघ होतं या ओझरे टीम. ओझरे टीमचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे केडब्ल्यू टीमने आपला एक उत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. चला जवळवाडी टीमचा कर्णधार आणि ओझरे टीमचा कर्णधार यामध्ये आपण टॉस करण्यासाठी जाऊया. टॉस का बॉस. तर विनंती केली जाईल हनुमान नेहरू या मंडळ हदगेकरचे अध्यक्ष यांना विनंती केली जाईल. हनुमंत गोळे साहेब आपण टॉस का बॉस मध्ये या मॅचचा आपण टॉस करूया. जवळवाडी वर्सेस ओझरे यामध्ये टॉस केला जातोय. चला प्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रीतम कदम. आपण या
चल आपण टॉस करूया. आपल्या हनुमान नेहरू या मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते इथं आपण टॉस केला जातोय. हेड द कॉल आलाय आणि हेड कॉल आलाय. टॉस जिंकलाय जवळी कर्णधाराने. आपण टॉस जिंकल्यानंतर निर्णय कोणता असेल? आम्ही गोलंदाजीच करू. या ग्राउंडवर ॲक्च्युली फलंदाजी केली पाहिजे, पण आमच्या बॉलरांच्या दृष्टिकोनातून थोडंसं आम्ही बॅट्समनची जिम्मेदारी घेऊन पहिली गोलंदाजी करू.